नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं मूळ नाव खडकी असं असून याची स्थापना मलिक अंबर यांनी केली होती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे 10,107 चौरस किलोमीटर इतकं असून त्याचा अक्षरवृत्तीय विस्तार 19.53 ते 20.7 उत्तर अक्षरवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार 74 ते 76 पूर्व रेखांश यांच्या दरम्यान आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तरेला जळगाव जिल्हा, पूर्वेला जालना जिल्हा, दक्षिणेला बीड आणि नगर जिल्ह्याची सीमा आणि पश्चिमेला नाशिक जिल्ह्याची सीमा लागून आहे। ईशान्येला बुलढाणा जिल्ह्याची सीमा लागलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, सोयगाव, बैजापूर, कन्नड, फुलंब्री, खुलदाबाद, पैठण आणि सिल्लोड तालुक्यांचा समावेश होतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा क्षेत्र आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पूर्व व छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो। याशिवाय सिल्लोड, पैठण, कन्नड, फुलंब्री, गंगापूर आणि वैजापूर विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो। छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्र आहे। याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या, ज्यामध्ये गोदावरी नदी, पूर्णा नदी, शिवना नदी, खाम नदी, मन्याड नदी, गिरजा नदी, एलगंगा नदी आणि नारंगी नदीचा समावेश होतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख जलसिंचन प्रकल्प म्हणजे सुखना, लहुकी, पळशी, गडादगड, खेरणा, अंबाडी, अंजना, टेंबापुरी, बोरदेहगाव, कोल्ही, टेकू, गिरिजा, पूर्णा आणि अजिंठा प्रकल्पाचा समावेश होतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्जन्याचं प्रमाण 734 मिलीमीटर इतकं असून हवामान उष्ण आणि कोरडे या प्रकारचे आहे। भूगर्भ रचना जर बघितली संभाजीनगर जिल्ह्याची, तर दख्खन पठाराचा हा भाग आहे आणि इथे काळी मृदा आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख डोंगर आणि टेकड्यांमध्ये अजिंठा टेकड्या, सुरपालनाथ टेकड्या, चौका टेकड्या, ॲटर टेकड्या आणि अब्बासगड टेकड्या प्रमुख आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा प्रामुख्याने लेणी आणि शिल्प यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत। यामध्ये अजिंठा, वेरूळ, पितळखोरा, गलवाडा, गवताळा, मैस्माळ, पैठण, कृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर आणि दौलताबाद प्रसिद्ध आहेत। देवगिरी, दौलताबाद, जंजाळा, सुंताळा, अंतूर, वेताळवाडी हे प्रसिद्ध किल्ले आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळतात। याशिवाय हर्सूल आणि सलीम अली तलाव हे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख तलाव आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औद्योगिक वसाहत वाळूशेंद्र येथे आहे। याशिवाय चिकलठाणा येथे IT पार्क आपल्याला पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये वन आणि अभयारण्याचं पाहिल्यास तर 900 चौरस किलोमीटर इतकं वनक्षेत्र आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहायला मिळते, जे महाराष्ट्राच्या 1.45% इतकं आहे। याशिवाय जायकवाडी पक्षी अभयारण्य आणि गवताळा ओटारम घाट अभयारण्य आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहायला मिळते। 2011च्या जनगणनेनुसार औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या 37,01,282 इतकी असून नागरी लोकसंख्येचं प्रमाण 37.52% इतकं आहे। लिंग गुणोत्तर बघितल्यास 924 घनता 370 इतकी आहे आणि साक्षरतेचं प्रमाण 61.15% इतकं आपल्याला पाहायला मिळते। याशिवाय या जिल्ह्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत, ज्यामध्ये लेण्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। मराठवाड्याची राजधानी म्हणून देखील हा जिल्हा ओळखला जातो। हिमवृषालीसाठी प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्यटन जिल्हा आहे आणि 52 दरवाजाचे शहर म्हणून सुद्धा याला ओळखल्या जाते। सदर माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनासंदर्भातली माहिती आपण स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। धन्यवाद।